बिग बॉस वेस्ट ऑफ टाइम है. अरे काय फालतूगिरी चालली आहे त्याच्यामध्ये, एवढी फालतूगिरी चालली आहे ना. पूरा स्क्रिप्ट रहता है वो, खाली देखने वाला बेवकूफ है. चिरा गेली पाहिजे. चिदा खूप घाण खेळते. सगळे कंटेस्टंट एवढे आळशी आहेत की मजा नाही येते बघायला. रोशन आवडतो. प्युअर आहे, प्युअर सोल आहे. करण जिंकला पाहिजे, चांगला माणूस आहे. प्राजक्ता शुक्रे का ती गाते चांगली म्हणून. गाते चांगले आणि तिचा गेम पण चांगला आहे. सीझन 5 ची लोक परत आणून भरा, काही इश्यू नाही. रुचिता काय आहे? एक मिनिट मला वरती येऊ दे, एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती. बिग बॉस मराठी सीझन 6 ची सध्या चर्चा सुरू आहे. लोकांमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, लोक चर्चा करतायत, पण ही नेमकी चर्चा काय आहे हे आपण जाणून घेऊया आपल्या बिग बॉसच्या घरच्या व्हायरल चर्चामध्ये. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेऊया. चला तर मग. बिग बॉस मराठी बघता तुम्ही? बिग बॉस मराठी, बिग बॉस मराठी कोणच नाही. बिग बॉस मराठी नाही. बिग बॉस मराठी, बिग बॉस मराठी. अरे काय फालतूगिरी चालली आहे त्याच्यामध्ये, एवढी फालतूगिरी चालली आहे ना. बिग बॉस वेस्ट ऑफ टाइम है. त्याचे होस्ट कोण आहे ते तरी माहिती का कोणाला? सलमान ते हिंदीचे आहेत. मराठी बिग बॉस सीझन. बिग बॉस मराठी बघतेस? नाही खोटं नको बोलू. नाही बघत. खोटं नाही नाही बोलायचं. बघत. आता हो म्हणालीस. मी असतेच कुठे घरी. पूरा स्क्रिप्ट रहता है वो, खाली देखने वाला बेवकूफ है. वो लोग आपस में जो लड़ते हैं वो भी खाली बेवकूफ एड़ा बनाना है. तो इट्स टोटली वेस्ट ऑफ टाइम. बिग बॉस मराठीचे होस्ट कोण आहे ते तरी माहिती आहे का तुम्हाला? रितेश देशमुख. रितेश रितेश देशमुख. आधी कोण होते? महेश मांजरेकर. रितेश देशमुख. रितेश देशमुख आहेत. रितेश देशमुख. कोण? रितेश देशमुख. रितेश देशमुख आहे. नो. रितेश देशमुख. अरे भाई तो काय? रितेश देशमुख मला माहिती. रितेश देशमुख. आणि आधी कोण होतं? महेश मांजरेकर. महेश मांजरे. महेश मांजरेकर. आणि यंदाचे कोणी कंटेस्टंट तुम्हाला माहिती आहेत? कोण आहेत कंटेस्टंट? नाही. नाही. बिग बॉस मराठी सीझन 6 खूप मेहनत करावी लागणार आहे आपल्याला. या बघूया अजून कोणाकोणाला काय माहिती आहे बिग बॉस मराठी सीझन 6 बद्दल. वेलकम टू लोकमत फिल्मी. सो बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये तुम्हाला तुमचं आवडणारे कोण कोण कंटेस्टंट आहे? तुझा सोनावणे वहिनी. सोनावणे वहिनी. करण सोनावणे करण वहिनी. सोनावणे. तुला सेम करण सोनावणे वहिनी मला खूप. तुला कोण आवडतं? करण. हा सागर. अनुश्री माने एक माहिती आहे. करण सोनावणे. ते छोटा डॉन आहे ना त्याच्यात. फोकस इंडियन माहिती आहे. कोण नाव काय त्याचं? करण आहे आय गेस. फोकस इंडियन म्हणजे कंटेंट आवडतात मला. करण सोनावणे. का करण सोनावणे कसं माहिती? बिकॉज त्याचा ब्लॉगिंग बघतो. करण जिंकला पाहिजे, चांगला माणूस आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 एक कंटेस्टंट ओळखलाय. राकेश बापट. राकेश बापट. का? तो जो आहे तो ट्रान्सपरंट वाटतो वागताना. ट्रान्सपरंट वाटतो. चिदा खूप घाण खेळते. बरोबर नाही खेळत. बरोबर नाही खेळत. मग रुचिता आउट व्हायला पाहिजे ह्या आठवड्यामध्ये असं वाटतं? रोशन दादा. रोशन दादा का? तो प्युअर आहे, प्युअर सोल आहे. तो रोशन आवडतो. का रोशन का आवडतो? एकदम रिअल आहे ना म्हणून. प्युअर सोल म्हणजे तो नॅचरल आहे. तो खोटा नाही बोलत. तो आवडत टास्क केला म्हणून तो मला आवडतो. अच्छा. तुला काय फेअर गेम खेळतो. फेअर गेम खेळतो. रोशन पण चांगला खेळतोय, फक्त त्याला सपोर्ट पाहिजे अजून थोडा. त्याने जरा त्याला समजत नाही म्हणून तो रोशन असा थोडा खेळत नाही. राधा पाटील आउट झाली पण. हा पण आता सध्याला मी बघत नाही. अजून तरी कोण नाही. बिग बॉस मराठी मध्ये सध्या कोण तुझं आवडतं कंटेस्टंट आणि का? तन्वी कोलते. तन्वी कोलते. का आवडते मला ती. तन्वी कोलते खूप बोलते म्हणून हा आवडते. म्हणून आवडते. तन्वी आवडते. तन्वी काय आवडते? तन्वी कोलते. हा किती बोलते. माझी आवडती तन्वी आहे. तन्वी का आवडते? ती गेम चांगला खेळते, बोलते पण आणि पॉइंट वाईज बोलते. तिचे पॉइंट पण चांगले असतात. तन्वी आवडते. तन्वी काय आवडते? तन्वी ती रडती बिडते, चांगलं ऍक्टिंग बिक्टिंग तिच्यामुळे भांडणं होतात ना म्हणून. अच्छा. ते बघायला मजेचं भांडणं करते ते. चांगली खेळते, भांडे वगैरे पण चांगली. अच्छा. तिचे पॉइंट्स वगैरे पण चांगले असतात. करण का? कारण की मी त्याला आधीपासून फॉलो करते आणि मला वाटतं तो जिंकेल म्हणून. त्याचं नाव नाही मला माहिती. फोकस्ड इंडियन. फोकस्ड इंडियन. सध्या तरी मला करण आवडतो, कारण की त्याची गेम लॉजिकल मला आवडतं. तो ज्या पद्धतीने खेळतो वगैरे. भांडणं त्यांनी छान केली. अच्छा. करण भांडतो म्हणून तुला आवडतो? हो, तो रुचिता बरोबर भांडतो म्हणून मला आवडतो. कोण आवडतं तुला? मला सरकार. सरकार का आवडतं? सरकार का आवडतं? ती बोलते चांगली म्हणून. ओके. तिचा ओरा खूप चांगला आहे. ओरा खूप चांगला आहे. मास्टर माइंड आहे एकदम. कोण? दिव्या.
सरकार. ओके. आणि हिरो कोण आहे? हिरो राकेश. राकेश बापट. हा. राकेश बापट का? तो आधीपासून हिरो आणि करतो पण खूप भारी आहे, मग मला तो आवडतो. आयुष का? आयुष त्याची पर्सनॅलिटी वगैरे मला खूप हो पर्सनॅलिटी आवडते म्हणून तो आवडतो. इट्स लाईक अ हँडसम हंस लाईक दॅट. तुला कोण आवडतं? प्राजक्ता. प्राजक्ता शुक्रे. का ती गाते चांगली म्हणून? गाते चांगले आणि तिचा गेम पण चांगला आहे. सगळे कंटेस्टंट एवढे आळशी आहेत की मजा नाही येते बघण्याला. जो तो छोट्या छोट्या गोष्टीवर चिडतोय, छोट्या गोष्टीवर चिडतोय. त्यांना बोला असं असेल तर घरी जा, खेळू नका, नवीन कंटेस्टंट भरा. जुनेवाले परत आणले तरी चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सीझन 5ची लोक परत आणून भरा, काही इश्यू नाही. बिग बॉस मधला कंटेस्टंट जो आवडत नाही त्याचं नाव घ्या. रुचिता. रुचिता का? रुचिता मला नाही आवडत, ती खूप जास्त बोलते. हा? रुचिता. रुचिता काय आहे? एक मिनिट मला वरती येऊ दे. एक मिनिट. रुचिता काय आहे? किरकिरी आहे नुसती. किरकिरी आहे. तुला काय वाटतं? सेम एकतर ती रुचिता एवढी फालतू खेळते, हा. त्याच्यात तिला समजत नाही की तिला काय करायचं, तिला बोलायचंय, काय बोलायचंय, कुठे बोलायचंय, कसं बोलायचं, तिला कळतच नाहीये मुळात. खूप ती कुठल्या पण गोष्टीवरून खूप भांडते विणते, कुठल्या पण गोष्टीवर म्हणजे त्याला काहीच अर्थच नसतो. रुचिता नाही आवडत. रुचिता का नाही आवडत? असंच ती खूप ओव्हर करते. रुचिरा. रुचिरा नाही आवडत. अनुश्री पण. अनुश्री आणि रुचिरा नाही आवडत. दीपाली ताई सोबत पण ती काल भांडली, हम्म. सो ती नाही आवडत मला. करण करण नाही आवडत तुला? मला करण नाव नाही आवडत. न आवडणारी अनुश्री आहे. अनुश्री अजिबात नाही आवडत. उद्धट बोलते ती, कोणाशी नीट नाही बोलत, ना गेम नीट खेळायला येत, कुणाला पण काही पण बोलते. त्याच्यामुळे अनुश्री वुमन कार्ड खेळते म्हणून. अनुश्री वुमन कार्ड खेळते काय? म्हणजे आता रिसेंटच्या एपिसोड रिसेंट मध्ये झालेलं ना की तिला उठवत होते, त्याच्यावरनं तिने वुमन कार्ड केलेलं त्यावर. बिग बॉसची बघा कशा पद्धतीने चर्चा सुरू आहे. बिग बॉस बद्दल माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे आपल्या युथ मध्ये. बघूया अजून कोणाचं काय काय म्हणणं आहे. बिग बॉस बस खाली बस. बिग बॉस मराठी बघता तुम्ही? कधीतरी बघता. बिग बॉस मराठी मध्ये तुमचं फेवरेट कंटेस्टंट कोण आहे? करण सोनावणे. तुझं? करण. आणि नाव म्हणजे आवडत नाही तो कंटेस्टंट कोण? तो छोटू. प्रभू. तुझं? अनुश्री का? मला नाही आवडत, ती थोडी ओव्हर वाटते. आत्ताच्या या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जायला पाहिजे तुला वाटतं? या आठवड्यामध्ये तो प्रभू बाहेर झाला पाहिजे का? नाही आवडत मला, काय माहिती. तो हँडसम हंस नाही म्हणून? रुचिता गेली पाहिजे, कारण की ती खूप भांडते. भांडत असते सारखी, मग ती पहिला बाहेर गेली पाहिजे. रुचिरा गेली पाहिजे. रुचिरा का? कारण की ती गेम पण एवढं चांगला नाही खेळत आणि तिला गेम प्लेइंग बद्दल पण काय माहित नाही. स्वतःचा स्टँड नाही घेत ती. फक्त कोणी काय बोललं तेव्हाच फक्त ती तिचे पॉइंट मांडते, बाकी काय. मला असं वाटतं रुचिताला बोलतील कारण तिने मारलंय करणला, म्हणून. आय थिंक प्रभू वाटतोय. मला वाटतं प्रभू जाईल. प्रभू बाहेर जाईल. प्रभू का बाहेर जाईल? प्रभू जायला पाहिजे. प्रभू का जायला पाहिजे? खूप सिंपती गेन करतो. पण प्रभू दोन्ही साईडने बोलतोय आणि प्रभूचा थोडा गेम नाही म्हणून. तो असं मला एवढं हे नाही वाटत, काय गेम्स वगैरे असं खेळतो, टास्क वगैरे कम्प्लीट. अनुश्री बाहेर जाईल. अनुश्री बाहेर जाईल. तुला काय वाटतं? रुचिता. अनुश्री वाटते. अनुश्री. येस. अनुश्री. तुला? कारण का ती खूप रूड आहे, ती खूप इगोइस्टिक आहे. सोबत रुडली करते. सध्या ओमकार मला असं वाटतं, कारण की त्याचा काय गेम दिसून येत नाहीये. ओमकार पण जाऊ शकतो जर सपोर्ट जसा असेल त्याच्यावरतून वोट वरती. मला ओमकार वाटतोय. ओमकार का? त्याचा गेम नाहीये, पण तसं तो म्हणजे तो करतोय, म्हणजे त्या स्वतःच खेळावा, पण तो दिसत नाही इतका. मग या आठवड्यामध्ये तुला काय वाटतं? रुचिरा गेली पाहिजे बाहेर. क्या बात आहे. प्रश्नाच्या आधीच म्हणजे तिला कळलेलं आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की बिग बॉस मराठी सीझन 6 विषयी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. काही जण बिग बॉस बघतायत, काही जण थोडं फॉलो करतात, काही जण त्या कंटेस्टंटला फॉलो करतात, काही जण लाईक करतायत, काही अनलाईक करतायत. पण ह्या चर्चेला असाच उधाण येत राहणार आहे. त्यामुळे लोकमत फिल्मी.